वामन भाऊन दाविला पंढरीचा ह्यो रस्ता, माझ्या भाऊन दाविला पंढरीचा ह्यो रस्ता, नको मोकार फिरू सर चल दिंडीला ध्वस्ता, माझी खरंच आई वो गहिनात घडावं आस्था, म्हणून धरलाय बघा हो मी पंढरीचा ह्यो रस्ता. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत पंढरपूरच्या जवळ. अगदी हा शेवटचा टप्पा आहे. संत वामन भाऊ आणि गहिनीनाथगडाची पालखी येते, त्या पालखीचा हा शेवटचा टप्पा आहे. आज पालखी पंढरपूरमध्ये मठामध्ये मुक्कामी जाते. तर आता इथे जेवणासाठी पालखी थांबलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला या वारीचे भक्त वारकरी मारुती सानप हे भेटलेले आहेत. ते वारीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहेत आणि त्यांनी एक या वारीमध्ये यावर्षी तरुणांची संख्या जास्त पाहायला मिळते, त्याच्यावरती त्यांनी चालू एक कडवं एक गीत म्हटलेलं आहे. ते गीत देखील तुम्हाला मी ऐकवणार आहे. तर मारुती सानप यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. हे आहेत मारुती सानप आणि ते या वारीबद्दल आणि तरुणांबद्दल त्यांनी जे गीत म्हणलेलं आहे ते म्हणणार आहेत. पण प्रथम वारीबद्दल तुम्ही काय माहिती सांगणार आहे? नमस्कार सर्व विठ्ठल भक्तांना आणि उद्या येणाऱ्या आषाढी वारीच्या सगळ्या भाविक भक्तांना जय हरी आणि सगळ्यांना शुभेच्छा सुद्धा. आज आपल्या या वारीमध्ये जी परंपरेनुसार जी वारी आपली चालू आहे आणि गहिनाथगडाची जी परंपरा सद्गुरू वामन भाऊ महाराजांनी जी चालू केली आणि आज युवलेश्वर रूप लाविलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. खूप आता लाखोच्या पेक्षा जास्त आकडा आपला दिंडीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये लोक आता जॉईन झालेले आहेत. पण यावर्षी मला साहेब बदल असा दिसला की बाबा 50 नंतरचे जे वयस्कर माणसं आहेत हे दिंडीमध्ये जास्त असतात, परंतु यावर्षी तरुण पिढीसुद्धा आपल्या दिंडीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात आली आणि असंच तरुण पिढीने सुद्धा आपल्या या परंपरेमध्ये सामील व्हावा ही मी सगळ्यांच्या चरणी आता प्रार्थना करतो. आणि त्यांच्याकडे बघून मला एक कडवं सुचलं बघा, गावभर फिरणारा पोरगा बघा दिंडीत आला, वामन भाऊच्या कृपेनं ह्यो वारकरी झाला, भगवा झेंडा ह्यो गडाचा त्यानं हाती घेतला, पांडुरंगाच्या नावाचा त्यानं गजर केला, हरिनामाचं ज्ञान मला हे राव, हरिनामाचं ज्ञान मला हे राव, वामन भाऊन दिलं, विठुरायाचं ज्ञान मला हे राव, माझ्या भाऊन दिलं, वामन भाऊन दाविला पंढरीचा ह्यो रस्ता, माझ्या भाऊन दाविला पंढरीचा ह्यो रस्ता, नको मोकार फिरू सर चल दिंडीला ध्वस्ता, माझी खरंच आई वो गहिनात घडावं आस्था, म्हणून धरलाय बघा हो मी पंढरीचा ह्यो रस्ता, होत नव्हतं भलं कुठंच राव, वामन भाऊन केलं, पंढरीचं हे ज्ञान मला हे राव, माझ्या भाऊन दिलं, गहिनाथ गडाचा वारकरी लहान थोर ह्यो झाला, वामन भाऊच्या नावाचा त्यानं गजर केला, गहिनाथ गडाचा महिमा आता त्याला कळाला, वामन भाऊच्या गुणाचा आता छंद लागला, मला कुणी नाही दिलं ज्ञान हे राव, मला कुणी नाही दिलं ज्ञान हे राव, वामन भाऊन दिलं, पंढरीचं हे ज्ञान मला हे राव, माझ्या भाऊन दिलं. धन्यवाद. खूप सुंदर असं गीत यांनी गायलेलं आहे. मारुतीराव सानप हे गडाचे भक्त आहेत, निस्सिम भक्त आहेत आणि वारी चुकवत नाही आहेत. सर बोलतील. हा आमचे डोके सर जे आहेत हरिभक्त प्रवचनकार कीर्तन बी आता करत आहेत. बोला सर. तर गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बौद्ध गोरख शिष्य केला, गोरक्षेवळाला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्त तर ज्ञानदेवा सारच उदविला. श्रीनाथ परंपरा ही ज्या ठिकाणाहून सुरू झाली ते गहिनीनाथगड आणि गहिनीनाथगड ते पंढरपूर ही पाययात्रा दरवर्षी जवळजवळ भाऊंच्या परंपरेनुसार भाऊंच्या नेतृत्वाखालीपासून 40 ते 50 वर्षापासून चालू आहे आणि लाखो वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि रामकृष्ण हरीचा जप असताना करत आहेत. धन्यवाद. या दिंडीमध्ये यावर्षी खरंच तरुणाई जास्त दिसते. मी पण फर्स्ट टाईमच दिंडीमध्ये आलेलो आहे. तर तरुणांची संख्या खरंच वाढलेली आहे आणि अजून पुढच्या वर्षी तरुण वाढतील अशी आपण अपेक्षा करूया. तरुण येणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिंडीची शिस्त मला खूप आवडलेली आहे.
बाकी दिंड्या भरपूर मी पाहिल्या, पण अशी शिस्तप्रिय दिंडी मला पाहायला मिळाली नाही. पहिल्यांदा ही दिंडी मला शिस्तप्रिय पाहायला मिळाली. तर हा जो पालखी सोहळा आहे गहिनीनाथगडावरून निघतो आणि पंढरपूरपर्यंत हा पालखी सोहळा येतो. बरेचसे मुक्काम होतात आणि बराच आजचा हा शेवटचा लांब पल्ल्याचा टप्पा आहे. पण या रथासाठी जे बैलजोडी ज्यांनी दिलेली आहे ते नागरोळे साहेब आपल्यासोबत आहेत. 2 मिनटं आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. तुमचं पूर्ण नाव सांगा. आत्माराम बाबासाहेब नागरगोजी, गाव कोणतं आहे? करेवडगाव, आष्टी जिल्हा बीड. आणि वारीत कधीपासून येतं? वारीत आम्ही 5 वर्षापासून येतो. 5 वर्षापासून. बरं, बैलजोडी याच वर्षी दिली का? याच्या आधी? नाही, 22ला बी दिली ती 2022. 22ला दिली होती. हो, साधारण किती किमतीची असते बैलजोडी? 2.5 लाख रुपयाची. 2.5 लाख रुपयाची. गडालाच देत आहे का परत घेत आहे? नाही, ती आता या वर्षी माघारी देणार आहेत बाबा. माघारी देणार. पहिले नाही, आपण तशी दाना दिली ती. बरं, हा जो रथ ओढला जातोय पंढरपूरपर्यंत, तर नागरोळे साहेबांची बैलजोडी आहे. प्रथम तुमचं सर्व वारीच्या भक्तांच्या वतीने धन्यवाद. असंच सहकार्य तुमचं मोलाचं लाभो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गणेश महाराज की जय, वामन महाराज की जय, बाबा की जय.